ठाण्यात जाहिरातदारांकडून स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल। घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला जाग आली आहे। त्यानुसार शहरातील होर्डिंग जाहिरातदारांनी 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करावे असे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार 4 जाहिरातदारांनी 50 होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर केले आहेत। मात्र उर्वरित होर्डिंगचे अद्यापही अहवाल सादर झालेले नाहीयेत। संबंधितांनी वेळेत अहवाल सादर केले नाहीत तर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेच्या जाहिरात विभागाने दिला आहे। ठाणे महापालिका हद्दीत होर्डिंगचे जाळे विस्तारले। घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला होर्डिंग्सवर कारवाईची जाग आली आहे। मात्र तरीही महापालिकेकडून म्हणावी तशी पावलं अद्यापही उचलण्यात आलेली नाही आहेत। शहरात आजही 90च्या आसपास ओव्हरसाइज होर्डिंग आहेत, त्याकडे पुन्हा एकदा कानाडोळा करण्यात आलाय। असं असलं तरी महापालिकेने गेल्या आठवड्यात बैठक घेऊन शहरातील 294 होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश संबंधित जाहिरातदारांना दिले होते। त्याचा अहवाल 8 दिवसात सादर करावा असंही सांगितलं होतं। महापालिकेकडे 8 दिवसात अवघ्या 4 जाहिरातदारांनी 50 होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट जाहीर केल्याची माहिती महापालिकेच्या जाहिरात विभागाने दिली आहे। उरलेल्यांनी देखील लवकरात लवकर अहवाल सादर करावा असं सांगण्यात आलंय। दुसरीकडे महापालिकेने शहरातील ओव्हरसाइज तसेच अनधिकृत होर्डिंगचं सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रभाग समितीनिहाय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत। त्यानुसार त्यांनी सर्व्हे केलाय। त्यापैकी चिखलवाडी येथील होर्डिंग काढून टाकलंय तर कळवा नाक्यावरीलही होर्डिंग कायम ठेवलंय। निवडणुकीच्या कामात व्यत्यय असल्यानं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास उशीर झालाय। मात्र आता जे स्ट्रक्चरल ऑडिट करणार नाहीत त्यांच्या विरोधात नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं उपायुक्त जाहिरात विभागाचे दिनेश तायडे यांनी सांगितलंय।